दरम्यान बातमी ओमराजे निंबाळकर यांची. ओमराजेंची धाराशिवच्या गोवर्धनवाडीत सध्या कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू आहे. ओमराजेंची आपल्या कार्यकर्त्यांसोबत बंद दाराआड चर्चा सुरू आहे. राजकीय भूमिकेबाबत कार्यकर्त्यांसोबत ही चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून ओमराजे आता उद्यापर्यंत निर्णय घेणार आहेत. दरम्यान ज्यांच्याकडे लक्ष लागलं आहे ते ठाकरेंचे आमदार कैलास पाटील मात्र या बैठकीला अनुपस्थित आहेत. गोवर्धनवाडीत आल्यावर ओमराजेंनी पहिल्यांदा वडिलांच्या समाधीस्थळी दर्शन घेतलं. ओमराजे निंबाळकर हे त्यांच्या घरामध्ये प्रत्येक तालुक्यानुसार प्रत्येक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर ते बाहेर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांसोबतही बोलणार आहेत. शेखर पाटील आमचे प्रतिनिधी सातत्यानं अपडेट देत आहेत. पुन्हा एकदा शेखर पाटीलकडे जातोय. शेखर, आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आत्ता ओमराजे निंबाळकर प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतायत आणि यानंतर ते उपस्थित असलेल्या जमावाशी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आताचे काय अपडेट? ऋषी मागील 1 तासापासून त्या सगळ्यांशीच आता ते बातचीत करताना दिसत आहेत. प्रत्येक तालुका निहाय प्रत्येक पदाधिकाऱ्याशी ते बातचीत करतायत आणि त्यांची माहिती घेतल्यानंतरच ही आपला निर्णय जो आहे तो जाहीर करणार आहे. जवळपास 6 मतदारसंघ त्यांच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि त्या सर्वांशीच ते बातचीत करताना आता दिसत आहेत. काही सेलचे पदाधिकारी देखील आहेत, जिल्हा प्रमुख, त्या पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी बातचीत केलेली आहे आणि त्यांचं देखील मत जाणून घेतलेलं आहे. बहुतांशी या ठिकाणी जर कार्यकर्ते जे आलेले पाहतात ते प्रत्येकाचं मत येत आहे की त्यांनी स्वतःचा निर्णय घ्यावा. त्यांनी जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही सगळेजण पाठिंबा देणार आहोत आणि आता देखील तीच परिस्थिती आहे. काही वेळातच हे सगळे तालुके जे ते संपतील आणि ते बाहेर आल्यानंतर आपली भूमिका जे ती स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे निश्चित या सगळ्या बैठकीमध्ये आता प्रत्येकाची चर्चा करून नेमकी काय माहिती समोर आलेली आहे, काय नेमका निर्णय ते घेणार आहेत, हे आज त्या ठिकाणी जाहीर करणार का, हे पाहणं गरजेचं. त्यामुळे सगळ्यांची नजरा आजच्या बैठकीकडे आणि त्यांनी काय नेमकं आता उत्तर देणार आहेत, काय नेमकं भाष्य करणार याकडे लागलेले. बहुतांशी कार्यकर्त्यांचा जो होरा आहे तो ओमराजेंनी सत्तेसोबत जावं अशी आपण वारंवार प्रतिक्रिया पाहतो. ही बातमी क्रमांक 1. बातमी क्रमांक 2 अशी मिळते की खासदार माघार घेणार नाहीत. आणि तिसरी महत्त्वाची बातमी जी ओमराजे निंबाळकरांनी स्वतः सूत्रांच्या वतीनं बातमी दिली आहे की ते कदाचित उद्या या सगळ्या संदर्भात मातोश्रीवर चर्चा करतील, उद्धव ठाकरेंशी बोलतील. या सगळ्या तिन्ही बातम्यांच्या दृष्टीनं आत्ता निंबाळकरांची भूमिका काय दिसते? शेखर, ऋषी, आपण जर बघितलं तर या धाराशिव मधल्या त्यांच्या गोवर्धनवाडी या ठिकाणी जेव्हा ते आले तेव्हा सुरुवातीला त्यांनी आपल्या वडिलांची समाधी तिथं गेले. तिथं त्यांना नतमस्तक झाले, अभिवादन केलं आणि अभिवादन करून आल्यानंतर जो कालचा निकाल लागला त्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र सध्या तरी त्यांनी या सगळ्याच प्रश्नांवरती उत्तर देत असताना आपण फक्त या कार्यकर्त्यांना भेटायला आलेलो आहे, त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आलेलो आहे, हेच वारंवार प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळं या सगळ्या बैठकीनंतरच ते यावरती भाष्य करतील. मात्र सध्या तरी आलेले कार्यकर्ते जे आहेत ते मात्र यांनी जो निर्णय आहे तो घ्यावा, ते पुढे गेलेत, मंत्री झालेत तरी आम्हाला आवडणार आहे असं देखील काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आलेलं आहे. त्यामुळं निश्चितच आहे ओमराजेंचं मनातलं जे आहे ते सध्या तरी आता दिसत नसलं. शेखर, तुम्ही सातत्यानं कार्यकर्त्यांशी बोलताय, पदाधिकाऱ्यांसोबत बोलतात. ओमराजे म्हणतायत की मी कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतोय, कार्यकर्ते म्हणतायत की आम्ही ओमराजेंसोबत त्यांच्या निर्णयासोबत आहेत. मात्र या सगळ्या चित्रामध्ये ठाकरे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे मात्र म्हणजे अगदी ते येताना विरोध होईल किंवा ते त्यांच्या गाठीभेटी घेतील, ते त्यांचं मनपरिवर्तन करतील अशी जी शक्यता होती त्या संदर्भातलं काही चित्र दिसतंय का समोर? ऋषी, आपल्याला देखील तशाच पद्धतीचे काही पदाधिकारी येत आहेत का हे आपण वारंवार या ठिकाणी पाहत होतो. मात्र आपण जर बघितलं तर कुठलेही पदाधिकारी ठाकरेंच्या सेनेकडून या ठिकाणी आलेत आणि त्यांचं ते मत व्यक्त करतायत असं या ठिकाणी दिसत नाहीये. मात्र त्यांचे कार्यकर्ते, अर्थातच प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असा नेता असतो, त्याचं स्वतःचं वोट बँक असते, स्वतःच्या विचाराला मानणारी लोक असतात आणि ती लोक जी आहेत ती या ठिकाणी आता आलेली आहेत आणि त्यांची मतं ती जाणून घेत आहेत. अर्थातच तुम्ही ज्या पद्धतीने बोलला की कट्टर ठाकरे गटाचे पदाधिकारी असू शकतात, ते पदाधिकारी मात्र या ठिकाणी क्वचित काही दिसत आहेत. काही सेलचे पदाधिकारी मात्र दिसलेले आहेत. त्यांच्यासोबत आता बैठक जी आहे ती आतमध्ये सुरू आहे. हे नेमकं या सगळ्या संदर्भात काय त्यांना मत आपलं मांडत आहेत, काय ठाकरेंकडून काही निरोप आहे आणि तो त्यांना पोहोचवतायत का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र तत्पूर्वी आपण जर बघितलं तर ही बैठक जी आहे ती पूर्णपणे त्यांच्या घरामध्ये आतमध्ये आहे. त्या ठिकाणी
प्रत्येक तालुकावर त्यांनी जी मतदारसंघ 6 येतात त्या 6 विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांशी ते बातचीत करतायत आणि त्या बातचीतीनंतरच हा निर्णय जो तो समोर येणार आहे. मात्र या ठिकाणचं वातावरण आता जरी बघितलं तर ते ओमराजे निंबाळकर यांनी कुठलाही निर्णय घ्यावा आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशीच भूमिका वारंवार सगळेजण मांडतायत आणि ओमराजे देखील कुठली नेमकी भूमिका घेतील हे पण सध्या आता सांगणं कठीण आहे. आणि कार्यकर्त्यांचं अगदी पूर्ण शेखर, बघितलं- यातला आणखीन एक जो महत्त्वाचा प्रश्न, कारण काल परवा आलेला त्यांच्या वडिलांसंदर्भातचा निकाल जो थेट त्यांच्या म्हणजे अगदी त्यांच्या ज्या संदर्भात चर्चा केली जाते आहे तो म्हणजे महायुतीचा घटक पक्षात ते प्रवेश करतील अशा शक्यता जास्तीत जास्त कार्यकर्त्यांकडून, ते अगदी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा एकीकडे सुरू असताना भाजप जो त्यांचा स्थानिक पातळीवर विरोधी पक्ष आहे त्या पक्षाकडनं काही भूमिका समोर येत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आपल्या काही गाठीभेटी किंवा त्यांचे काही कार्यकर्ते इथे दिसत आहेत का? ऋषी, या ठिकाणी भाजपचे असे कुठलेही कार्यकर्ते सकाळपासून पाहायला मला तरी मिळालेले नाहीत आणि इथं कोण तसं कार्यकर्ते आलेले देखील नाही आहेत. मात्र त्यांच्याशी फोनवरून काही लोकांनी, काही पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला असेल तर तो त्यांना बाहेर आल्यानंतर आता आपल्याला विचारावं लागेल. मात्र सध्या तरी शिवसैनिकच हे सगळे दिसत आहेत. काल जे एकंदरीतच निकाल जो आलेला आहे तो त्यांना देखील अपेक्षित नव्हता. आपण ज्या निकालाची एवढे वर्ष वाट पाहत होतो तो निकाल जो आहे तो आपल्या बाजूनच लागेल असं आम्हाला वाटत होतं. मात्र जेव्हा हा निकाल लागला तो आपल्या मनाविरुद्धच आहे. मात्र न्यायालयाचं आपलं कुठलंही म्हणणं आहे ते आपल्याला धुडकावायचं नाही. मात्र आम्ही पुढे आम्हाला न्याय मागायला संधी आहे त्यामुळे उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि ते उच्च न्यायालयात गेल्यानंतर आपल्याला नक्कीच या संदर्भातला विश्वास आहे, आपल्याला या संदर्भातला न्याय मिळेल असं ते वारंवार सांगताना दिसत आहेत. त्यामुळे निश्चितच आहे त्यांना पुढे जाऊन या सगळ्याच पार्श्वभूमीवरती भाजप देखील काही मदत करणार का हे पाहणं गरजेचं आहे. आणि याच अनुषंगानं आजची बैठक आणि त्यांनी घेत असलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी मानला जातो. नक्कीच. एकूणच पाहता या सगळ्या गाठीभेटीवरनं तरी कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन जमवण्यात आणि असलेलं शक्ती प्रदर्शन राजकारणात दाखवण्यात ओमराजे निंबाळकर यशस्वी ठरले आहेत असंच म्हणता येईल. तुर्तास धन्यवाद शेखर या सगळ्या अपडेटबद्दल.